नमस्कार. आपल्याला भूमितीचं पहिलं प्रकरण म्हणजे गणित भाग 2 पहिलं प्रकरण समरूपता हे अभ्यासायचं. समरूपता शिकण्यापूर्वी मला वाटतं नवीला समरूपता होतं, त्याच्या अगोदर तुम्ही एकरूपता पण शिकलेला आहात. समरूपता आणि एकरूपता यातला फरक जो आहे, याच्यातला भाग, या प्रकरणामधला भाग 3 मध्ये मी तुम्हाला तो स्पष्ट करेल. याच्यातला पहिला भाग जो, हे प्रकरण 4 भागात विभागलेले आहे. पहिल्या भागामध्ये आपल्याला 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म अभ्यासायचे आहे. दुसऱ्यामध्ये आपण प्रमाणासमभूत प्रमेय आणि त्याचे उपयोजन आपण अभ्यासणार आहोत. तिसऱ्या भागात आपण समरूपतेची व्याख्या आणि त्यावरची उदाहरणं आपण पाहणार आहोत, त्याच्या कसोट्या पाहणार आहोत. आणि चौथ्या भागात समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म पाहणार आहोत. म्हणजे असे 4 भाग आहेत त्याचे. तर आता आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर अभ्यासण्यापूर्वी एक क्षेत्रफळ म्हणजे काय हे पाहूयात आपण. हा त्रिकोण आहे बघा, हा त्रिकोण, या त्रिकोणाने ही जी जागा व्यापली आहे, पुष्ट्याचा त्रिकोण आहे असं गृहीत धरा. तो पुष्ट आपण कापला तर तुमच्या हातामध्ये जो पुष्ट आहे, जेवढा पुष्ठा लागला त्याला म्हणायचं त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. म्हणजे त्या त्रिकोणाने व्यापलेल्या जागेला ते क्षेत्रफळ म्हणतो आपण. हे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपण 5वी पासून अभ्यासतो. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. काय सूत्र आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. हे सूत्र आहे. पायाला बेस म्हणतात, उंचीला हाईट म्हणतात. म्हणजे हे सूत्र आपण असं पण म्हणू शकतो, 1/2 बी गुणिले एच असं. आता आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र माहित झालं त्रिकोणा क्षेत्रफळाचं. गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर आपण म्हणतो बघा, ए च बी शी असलेलं गुणोत्तर आपण कसं लिहितो? a/b किंवा a/b असं लिहितो की नाही? बरोबर आहे. अशा पद्धतीने 2 संख्यांची तुलना आपल्याला करता येते. त्या दोघी एकमेकीच्या किती पटीत आहेत ते आपण सांगू शकतो, कारण गुणोत्तर ही पटदर्शक संख्या आहे. याच्यामध्ये आपण सध्या या प्रकरणापुरतं गुणोत्तर म्हणजे भागाकार असं गृहीत धरूया. क्षेत्रफळांचा भागाकार आपल्याला घ्यायचा आहे 2 त्रिकोणांच्या. म्हणजे 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा भागाकार आपल्याला शिकायचा आहे. 2 त्रिकोण म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. याच्यामध्ये गुणधर्म क्रमांक 1 सांगतो पहा. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा भागाकार. बघा, पहिलं क्षेत्रफळ त्रिकोण एबीसी आहे. 1 अंशात त्रिकोण एबीसी, ए म्हणजे एरिया. मग 1 अंशात त्रिकोण एबीसी भागिले 1 अंशात त्रिकोण पीक्यूआर. हा त्रिकोण पीक्यूआर आहे. आता उंची आणि पाया कशी ओळखायची ते सांगतो. समजा मी एक त्रिकोण घेतला असा, याच्यामध्ये जर असा नंबर दिसला तुम्हाला, हा टी आहे बघा, उलटा टी, असा टी दिसला, असा टी दिसला, असा दिसला. त्यात उभी जी असते ती उंची असते आणि आडवी जी असते ती पाया असते. लक्षात ठेवायचं, उभी जी असते ती उंची आणि आडवी असते ती पाया. इथे बघा ही उभी आहे की आडवी आहे? इथं उभी काहीच नाही बघा, असं चिन्हच नाही. मग याला उंची आहे का नाहीये? याची उंची काढावी लागते. काही त्रिकोणाची उंची बाहेर पण असते. मग या उंची नेहमी डोक्याला मोजली जाते ना. मग याचं डोकं हे आहे ना, इथून उंची मोजणार आपण बरोबर अशी लंब टाकणार आणि हे पाया पण वाढवणार आणि इथं हा जो पीएस झाला ही झाली त्याची उंची. कळतंय ना? मग पाया आणि उंची कळलं का? मग पहिल्याचं क्षेत्रफळ एबीसी भागिले दुसऱ्याचं क्षेत्रफळ पीक्यूआर बरोबर गुणोत्तर हे म्हणजे बरोबर त्यांच्या काय पाया व संगत उंची. पाया आणि उंची, पहिल्याचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या, पहिल्याचा पाया व उंची भागिले गुणोत्तर म्हणजे भागिले पहिल्याचा पाया व उंची भागिले दुसऱ्याचा पाया व उंची इतकी असते. म्हणजे बघा बरं, 1 अंशात त्रिकोण एबीसी भागिले 1 अंशात त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एडी भागिले क्यूआर गुणिले उंची काय आहे पीएस. साध्य कळलं का? पक्ष फार सोपं आहे.
काय दिसतं तुम्हाला त्रिकोण आकृतीमध्ये? आकृती पक्ष लिहायचं असतं. काय दिलंय आपल्याला? हे चार बद्दलचं जे आहे हे पक्ष आहे आणि पुढचं जे आहे हे साध्य आहे. पक्षात काय दिसतंय? त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिसतंय तुम्हाला? रेख ईडी लंब रेख बीस. लंब म्हणजे ते एकमेकांना काटकून काढतात. रेख पीएस लंब रेख क्यू आर. इथं पीएस क्यू आर लंब आहे कारण क्यू आर पाय आहे. तुम्ही म्हणता यासारखं घेऊ का? नको, आपल्याला पाया घ्यायचा असतो म्हणून पीएस लंब क्यू आर. पक्ष काढला, साध्य काढला. सिद्धता किती सोपी बघा. सिद्धता आता आपण दोन भागात विभागणार आहोत. पहिल्या भागाला विधान म्हणणार, दुसऱ्या भागाला कारण म्हणणार. मग आता पहिलं विधान. पहिला त्रिकोण आहे क्षेत्रफळ. याच्यामध्ये आपण क्षेत्रफळ सूत्र वापरू. एक अंशात त्रिकोण एबीसी बरोबर काय क्षेत्रफळ सूत्र आहे? 1/2 पाया गुणिले उंची बरोबर. 1/2 पाया बीसी आणि गुणिले उंची एडी. बघा 1/2 बीसी गुणिले एडी. दुसऱ्या त्रिकोणामध्ये तसंच सेम. एक अंशात त्रिकोण पीक्यूआर आपण वाचताना म्हणायचं एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. एरिया ऑफ म्हणायचं कंसात. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी याला म्हणणार एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. 1/2 पाया कोण आहे? क्यूआर गुणिले उंची कोण आहे? पीएस. आणि दोघांचं मी एकत्र कॉमन कारण लिहिलं. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरले मी म्हणून दोघांचं एकच कारण. तिसरा आकडा मला क्षेत्रफळाचा भागाकार घ्यायचा आहे. मग या क्षेत्रफळाचा भागाकार पहिल्या क्षेत्रफळ भागिले दुसऱ्याचं क्षेत्रफळ. एक अंशात एरिया ऑफ एबीसी भागिले एरिया ऑफ पीक्यूआर बरोबर 1/2 बीसी गुणिले एडी भागिले 1/2 क्यूआर गुणिले पीएस. कशावर घेतो मी? 1 आणि 2 वरून. विधान 1 व 2 वरून 1/2 कॅन्सल झालं. राहिले खाली लिहिलं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एडी भागिले क्यूआर गुणिले पीएस. विधान 3 वरून. कळलं का? हे झाली पहिल्याची सिद्धता. परीक्षेला सिद्धता विचारली जात नाही आपल्या पुस्तकात सिद्धता दिलेली नाही, पण परीक्षेला विचारली जाऊ शकते. कारण आता आपल्याला शेवटचा जो प्रश्न आहे ते आपल्याला क्रिएटिव्हिटी म्हणजे आपल्याला प्रयत्न करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला सिद्धता विचारली जाऊ शकते. एखादं गणित तुम्ही डोकं चालू सोडायचं असतं. याच्यामध्ये एखादा गुणधर्म तुम्हाला सिद्ध करायला होती. पूर्वीच्या सिलेबसमध्ये एकदा 5 मार्काला ही सिद्धता आली होती. त्यावेळेस अवघड गणित टाकली जायची शेवटच्या प्रश्नामध्ये 5-5 मार्काला. त्याला आपण ड विभागाची गणित म्हणायचो. त्याच्यात त्यांनी हा गुणधर्म टाकला होता. गुणधर्म कळला पाहिजे आपल्याला. साध्य लिहिताना 2 त्रिकोणा क्षेत्रफळाचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचा भागाकार, 2 त्रिकोणा क्षेत्रफळांचा भागाकार हे म्हणजे बरोबर. पाया व उंची यांच्या गुणाकाराचे पाया गुणिले उंची गुणोत्तर म्हणजे भागाकार. संघ शब्द आला म्हणून दुसऱ्याचा पाया आणि उंची घ्यायची. पहिला गुणधर्म कळला. आता आपण दुसरा गुणधर्म पाहू. दुसरा गुणधर्म काय बघा वाचा. समान उंची असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. बरोबर का? समान उंची असणाऱ्या म्हणजे 2 त्रिकोण आता कसे येतं? उंची समान असणारे. आता उंची समान असणारे त्रिकोण कसे ओळखायचे? आता बघा बरं का. हे इथं 3 त्रिकोण दिसत आहेत मला. पहा बरं का. एक मोठा त्रिकोण पी क्यू आर करेक्ट आणि 2 छोटे छोटे त्रिकोण पी क्यू एस आणि पी एस आर. 3 त्रिकोण आहेत आणि तिन्हीमध्ये पण पी आहे. मग आपण उंची मोजायची असेल तर आपण शेजारी उभा राहतो, डोकं लावून बघतो. सारखं भरलं तर म्हणतो आपण समान उंची आहे. मग इथं बघा या शेजारीचं डोकं लावलं पी सारखं आहे. मोठा सुद्धा पी म्हणजे सगळ्या इथपर्यंतच आहेत. तिघांची काय सारखी आहे? उंची सारखी. इथं काय तुम्हाला म्हटलं उंची आणि पाय ओळखायचा असेल तर टी आकार पाहिजे, उलटा सुलटा. आताच मी सांगितलं तुम्हाला असा पाहिजे, पण तसं काही दिसत नाही. अशा वेळेस विचार करायचा थोडासा. ही उंची झाली आणि डोकं इथं झालं. उंची जिथं डोकं असतं आणि त्याच्या विरुद्ध इकडे पाया झाला. त्रिकोणाचा पाया कोण झाला? क्यू एस. याचा पाया कोण झाला? एस आर. आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया कोण झाला? क्यू आर. काय कळतंय का? आता पहा समान उंची असणार. आता उंची सारखी दिली तुम्हाला. मला सांगा इथं दोन्ही पण पाय आणि उंची. उंची कोण आहे? इथं एडी आणि इथं पीएस. बघा इथे एडी पीएस हे दोघं समान आहे. समान म्हणजे सारखे हो. म्हणजे ही 4 असेल तर ही 4 असेल. 4 भागिले 4 कॅन्सल होईल. म्हणजे समान असल्यामुळे कॅन्सल होईल. काय राहील? फक्त पहिल्याचा पाया भागिले दुसऱ्याचा
पाया. पायांचा भागाकार राहिला म्हणजेच पायांचं गुणोत्तर आहे, त्यालाच म्हणतात पाया प्रमाणात असणे. म्हणून तिला असं दिले बघा, त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. समान उंची पायांच्या प्रमाणात. काय पायांच्या प्रमाणात? क्षेत्रफळांचं गुणोत्तर. समान उंची असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, क्षेत्रफळांचा भागाकार. बरोबर. कशाच्या प्रमाणात? फक्त संगत पायांच्या प्रमाणात. हे करून टाकतो. हे झालं साध्य. हे आपल्याला साध्य करायचं. उंची समान म्हणून पायांचा भागाकार, आणि याच्यावर समान पाया असेल तर कोणाचा भागाकार घ्यावा लागेल? करेक्ट, उंचीचा घ्यावा लागेल. कशाचा घ्यावा लागेल? उंचीचा. आता बघा बरं, पक्षामध्ये हे असं झालं. अजून एक गोष्ट आहे पक्षामध्ये, याची उंची एडी, याची उंची पीएस. तुम्हाला द्यावं लागेल एडी बरोबर पीएस. बरोबर. साध्य कळलं. उंची सारखी असल्यामुळे पायाचा भागाकार फक्त क्षेत्रफळाचा गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळाचा भागाकार. सिद्धता विधान कारण. पहिलं कळलं, दुसरं कळलं, तिसरं कळलं, चौथं. पहिले 4 आकडे तुम्हाला कळले. मग आता 5वा आकडा कसा घ्यायचा? फक्त एडीच्या ऐवजी पीएस घ्यायचा. एडी म्हणजे काय होईल? 5वा आकडा 1 अंशात त्रिकोण एबीसी, 1 अंशात त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एडीच्या ऐवजी काय घ्यायचं? फक्त पीएस. काय केलं मी? एडीच्या ऐवजी पीएस कुठून घेतलं ते? पक्ष कुठं टाकलं? 4 मध्ये. म्हणून पक्ष व 4 मध्ये. इथं पीएस काय होईल? कॅन्सल. आणि म्हणून 6वा आकडा जे जिवंत राहिले ते लिहिलं. 1 अंशात त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ पीक्यूआर बरोबर बीसी भागिले क्यूआर. आणि कुठून लिहिलं? याच्यावरून लिहिलं. म्हणून विधान 5 वर झालं सिद्ध. किती सोपी सिद्धता. तुम्हाला लिहायची हे गुणधर्म लिहायचा, त्याची फक्त आकृती काढायची, पक्ष, साध्य, सिद्धता छानपैकी लिहायची 4 इंची पण. आणि मग त्याच्यावरचे उदाहरण आपण पाहणार आहोत. आता तिसरा गुणधर्म, समान पाया असणारा 2 त्रिकोण क्षेत्रफळाचा गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळाचा भागाकार. कसा असेल? समान पाया आहे म्हणजे उंचीचा भागाकार. म्हणजे त्याचा अर्थ उंचीचा भागाकार आहे. याची उंची एडी आणि याची उंची काय? पीएस. आणि मग पक्षात काय येईल? सगळं असंच येईल, फक्त आणखी काय? समान पाया. त्याचा पाया कोण आहे? बीसी. आणि याचा कोण आहे? क्यूआर. बीसी बरोबर क्यूआर. कळलं? आता काय करायचं? पहिला आकडा, दुसरा आकडा, तिसरा आकडा, चौथा आकडा, पहिले 4 आकडे सेम. बरोबर आहे. आता फक्त इथं बीसी आहे ना, बीसी. या बीसीच्या ऐवजी काय टाकायचं? फक्त क्यूआर. हेच कारण पक्ष व 4 वर. आता हे जिवंत राहिलेले आहे म्हणजे पुढे लिहिलं मी 5 वर. झाला तिसरा पण. किती सोपी आहे तुला. जमेल का? आता 34. समान पाया व समान उंची असणार. दोन्ही समान. पाया पण सारखा, उंची पण सारखी. मग काय काय येईल पक्षामध्ये? हे पाया सारखा आणि उंची पण सारखी. बघा, पाया बीसी आणि क्यूआर सारखा आणि उंची एडी आणि पीएस सारखा. बरोबर. मग काय असतं? समान पायावर समान उंची असतं. त्रिकोण क्षेत्रफळाचे गुणोत्तर 1 असतं. हे असतं गुणोत्तर म्हणजे भागाकार किती असतो? 1 असतो. किंवा त्यांचे क्षेत्रफळे समान असतात. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण एबीसी हे भागिले फक्त गुणिले होईल. हा भागिले त्रिकोण पीक्यूआर आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर तिकडे गेला. 1 ला कोण
दोन्ही गुणधर्म तेच राहतात. पहिला आकडा, दुसरा आकडा, तिसरा आकडा, चौथा आकडा सेम. आता इथे काय करायचं बघा. चौथ्या आकडा बघा, सगळे काय करते चौथ्या आकडा. बीसी च्या ऐवजी काय करायचं क्यू आणि एडी च्या ऐवजी काय करायचं पीएस. फक्त वरती जा, नाही तर वरती टाकताना बीसी च्या ऐवजी क्यू आणि एडी च्या ऐवजी पीएस आणि खाली टाकताना क्यू च्या ऐवजी पण बीसी पीएस च्या ऐवजी एडी टाकतात. सगळं उलट पलट होऊन जाईल, काही सुधारायचं नाही. मग क्यू आर केला, पीएस केला. जेव्हा आपण टाकतो ना त्या संख्येला भागतो तेव्हा भागाकार एक येतो. मग एरिया ऑफ एबीसी भागिले एरिया बरोबर किती एक. याचं कारण हेच नाही. बीसी च्या ऐवजी क्यू आर टाकलं आणि एडी च्या ऐवजी पीएस टाकलं. कुठून पक्षात कुठं टाकलं 4 मध्ये म्हणून पक्ष विधानच्या जीवन राहिले इकडे गेलं कुठून 5 वर म्हणून विधान 5 वर. आणि हे भागिले फक्त कुठे घ्या. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. कशी किती वरून 6 वर. झालं कळलं. अशा पद्धतीने 4 गुणधर्म आहेत, सोपे आहेत. पहा क्षेत्रफळाचा भागाकार बरोबर काही समान नसेल, पाया पण दिला उंची पण दिला, तर पहिल्याचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्याचा पाया गुणिले उंची हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा उंची सारखी असेल क्षेत्रफळाचा भागाकार बरोबर उंची सारखी मग कोणाचा भागाकार घ्यायचा पायांचा भागाकार. तिसरं समान पाया आहे म्हटल्यावर क्षेत्रफळाचा भागाकार बरोबर पाया नको घ्यायचा, समान पाया आहे उंचीचा भागाकार. आणि दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळाचा भागाकार किती असतो म्हणजे गुणोत्तर किती असतं 1 किंवा क्षेत्रफळ कसे असतात समान. हेच गुणधर्म शॉर्टकट कशी द्यायची ते आपण पाहू. गणितामध्ये याचा उपयोग कसा करायचा ते आपण पाहूया. पहा शॉर्टकट कसं द्यायचं बघा. पहिल्या क्षेत्रफळाला A1 म्हणूया, दुसऱ्या क्षेत्रफळाला पहिला आहे म्हणून 1, दुसरा आहे म्हणून 2. पहिल्याच याला क्षेत्रफळ पाया आणि उंची. पायाला काय म्हणतात बेस, उंचीला काय म्हणतात हाईट. पहिल्याचा पाया म्हणून काय B1, उंचीला काय म्हणायचं H1. दुसऱ्याचा पाया काय B2 आणि H. गुणधर्म पाहिला बघा. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळांचा भागाकार बघा. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा भागाकार काय पाया व संगत उंचीच्या गुणाकाराचा. पाया B1 आणि उंची H1 गुणोत्तर इतके असते भागिले परत याचा पाया उंची. याचं काम येणार दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. दुसरा गुणधर्म उंची समान आहे म्हणजे उंची कॅन्सल करायची राहिला पायांचा भाग A1 भागिले A2 बरोबर समान उंचीचे. शॉर्टकट सांगितलं तुम्हाला आता दुसरा गुणधर्म एवढंच करायचं. समान उंचीचे त्रिकोण आहे म्हणून त्याच्या क्षेत्रफळाचा भागाकार पायांचा भागाकार असतो. आता समान पाया असेल पाया कॅन्सल होईल. A1 भागिले A2 बरोबर काय कारण समान पायांचे समान पाया उंचीचा भागाकार. आणि चौथा गुणधर्म दोन्ही पण समान आहे मग काही एक म्हणून A1 भागिले A2 बरोबर 1 किंवा काय
हे भागिले गुणिले होईल. दोन्ही समान आहे. समान पायावर समान उंचीचे त्रिकोण. अशा पद्धतीने 4 गुणधर्म आपले झालेले आहेत. आता आपल्याला याच्यावरची उदाहरणं पाहिजे आहेत. मग प्रत्येकाचं एक एक उदाहरण घेतो मी सध्या. पहा हे सगळं लिहायचं तुम्हाला वहीमध्ये. आता गुणधर्म क्रमांक 1. गुणधर्म 1 मध्ये पहा पान नंबर 3 वर सही गणित आहे बघा. आकृतीमध्ये रेख ए लंब रेख बीसी, डीएफ लंब बीसी, ए बरोबर 4, डीएफ बरोबर 6. तर एक अंश एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीबीसी बरोबर किती असं विचारता येते. आणखी एक गणित घेतो लगेच, म्हणजे एकदम समजून सांगता येईल. पहा ए बी पी बी सी आकृतीमध्ये बाज डीसी बरोबर 6, बीसी बरोबर 15, एरिया ऑफ त्रिकोण एबीडी इज टू एरिया ऑफ त्रिकोण. याची माझा अर्थ कळतो ना, याचा अर्थ गुणोत्तर. आणि दुसरं एरिया ऑफ त्रिकोण एबीडी एरिया ऑफ त्रिकोण एडीसी. आधी 2 गणित घेऊ. पहा त्याच्यामध्ये आकृतीमध्ये बघा ए लंब बीसी, डीएफ लंब बीसी ला डीएफ आहे. हा डीएफ या बीसी ला लंब आहे, म्हणजे उंची बाहेर गेली. म्हणजे त्रिकोण डी डीबीसी आहे ना, याची उंची याची आणि ह्या एबीसी ची उंची कोण आहे? ए दिले 4, डीएफ दिले 6. बरोबर आहे का? मग जर आकृती मला काय विचारलं एबीसी आणि डीबीसी बरोबर का? एबीसी पाया बीसी उंची ए आणि डीबीसी डीबीसी पाया परत बीसी आणि उंची डीएफ. काय सारखं आहे बरं? सारखं असेल तर ठीक, नसेल तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची राहायची. पण मला इथे समान काय दिसतं? पाया बघा ना, बीसी हा पाया दोन्हीकडे पण आहे. मग मी म्हणणार एक अंशात त्रिकोण एबीसी भागिले एक अंशात त्रिकोण डीबीसी. पाया समान आहे. समान पाया असताना आपण काय करतो? उंचीचा भागाकार घेतो, उंचीचं गुणोत्तर घेतो, उंचीच्या प्रमाणात घेतो. पहिल्याची उंची कोण आहे? ए, दुसऱ्याची उंची कोण आहे? डीएफ. कारण लिहायचं समान पायांचे त्रिकोण. मला ए माहिती, डीएफ माहिती. 2 गुणिले 4 2 त्रिक 6. संपलं गणित आहे की नाही? सोपं आहे. फक्त काय कळलं पाहिजे तिथं काय समान आहे काय नाही आहे. समान असेल तर दुसरा तिसरा चौथा गुणधर्म, समान नसेल काही समान नसेल तर पहिल्याचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्याचा पाया गुणिले उंची. दोन्ही समान असेल तर बरोबर किती घ्यायचं? 1. आता ह्या गणित डीसी पुढे बघा, डीसी डीसी असा आला. बीसी पुढे बीसी बघा, बीसी म्हणजे इथपासून अख्खा बीसी. मला सांगा हा अख्खा बीसी हा पूर्ण बीसी बरोबर बीडी आणि डीसी ची बेरीज होईल का? बीडी अधिक डीसी बरोबर आहे ना? बीडी अधिक डीसी बघा बरं,
बीडी आणि बीसी जोडले तर काय तयार होतो बीसी तयार होतो बीसी किती आहे 15 बरोबर बीडी आली डीसी किती 6 हा अधिक 15 इकडे आलं काय होईल वजा होईल 15 + 6 गेले 9 आता तुम्हाला दोन गुणोत्तर विचारले किती आणखी एक गुणोत्तर घेऊन ठेवतो लगेच एबीबी एबीसी एबीबी आणि एडीसी आता लिहितो तीन गुणोत्तर काढा पहा पहिलं एक अंशात त्रिकोण एबीबी भागिले एक अंशात त्रिकोण चला आपण आधी त्रिकोण बघू आकृती मध्ये बघा बरं एबीडी एबीबी एबीबी उंची एबीची का लंब आहे इथं तीन त्रिकोण आहे बघा एबी याला पुस्तक बघा एबीबी मग अशी आकृती काढली बघा उंची समान असताना सांगण्यासाठी एबीबी एडीसी आणि तिसरा त्रिकोण अख्खा मोठा एबीसी तिघांचे डोकं सारखं आहे ए म्हणजे तिघांची काय समान आहे उंची डोकं इथे म्हणजे पायाकडे मग पायाला ह्याची डोकं इथे म्हणजे पायाकडे झाला बीडी या त्रिकोणाचा पाया कोण होईल डीसी आणि सर्वात मोठा एबीसीचा पाया कोण होईल बीसी म्हणजे हे सगळे त्रिकोण समान उंचीचे लक्षात ठेवा ही नसती दिली तरी चांगलं असतं बरोबर मग आता पहा एबीडी बघा एबीडी उंची सारखी म्हणजे पाया कोण आहे बीडी एबीसी एबीसी मोठा त्रिकोण आहे पाया कोण आहे बीसी आता मला जागा नाही म्हणून पुढे लिहितो तुम्ही याच्या खाली लिहायचं बरोबर चिन्ह काय सांगितलं मी बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह घ्यायचं पण मला जागा नसल्यामुळे मला पुढे लिहितो बीडी किती आहे आता काढला बीडी किती आहे 9 आणि बीसी किती आहे बीसी किती आहे 15 3 चा भाग आहे बघा 3 त्रिकोण 3 5 15 काय सारखं होतं उंची समान दुसरं गुणोत्तर बघा एक अंशात त्रिकोण एबीडी भागिले एक अंशात त्रिकोण बघा बरं नीट एबीडी एबीडी परत पाया कोण आहे बीडी एडीसी कोण पाया आहे डीसी बीडी किती आहे 9 आणि डीसी किती आहे डीसी बघा 3 त्रिकोण 9 3 2 6 हेच कारण आहे आता तुम्हाला तिसरं लिहिता यायला पाहिजे तिसरं गुणोत्तर तुम्ही काढा बघू किती लोकांना येते मग आता आपण तिसऱ्या गणिताकडे तिसऱ्या गणितामध्ये बघा ए बी बी सी इथे है उंची दिलेली बघा हे लंब त्याची काही गरज नाही पण दाखवू बघा चौकोन ए बी सी बी हा समांतरभुज चौकोन आहे पी हा बाजू बीसी वरील कोणताही एक बिंदू आहे तर समान क्षेत्रफळाच्या त्रिकोणाच्या जोड्या लिहा खूप सोपं आहे बघा परत तुम्हाला समजलं पाहिजे की आपलं काय दिलंय काय नाही पाहायच्यामध्ये यासाठी आपण गणित आधी वाचायचं असतं याच्यामध्ये काय दिलंय बघा पहा याच्यामध्ये आपल्याला देताना
काय दिले बघा, नीट ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन म्हणजे काय, त्याचे काय गुणधर्म तुम्हाला पटापट सांगतो. जर तुम्हाला हा समांतरभुज चौकोन दिला असेल तर याचे 4-5 गुणधर्म तुम्हाला पटापट आठवले पाहिजे. मी सांगतो बघा. समोरच्या बाजू आहेत ना, या समांतर असतात. म्हणजे बघा, पहिलं AB समांतर DC आणि AD समांतर BC. ही पहिला गुणधर्म. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोर बाजू समांतर असतात. दुसरा, ह्याच बाजू एकरूप असतात. समोरासमोर बाजू एकरूप असतात, म्हणजे ह्या दोघी एकरूप असतात, सारख्या, आणि ह्या दोघी सारख्या असतात. तिसरी, समोरासमोरचे कोन पण एकरूप असतात. A एकरूप कोन C आणि B एकरूप कोन D. चौथी प्रॉपर्टी, चौथा गुणधर्म कर्ण आहे ना, कर्ण. कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे काय करतात, दोघं एकमेकांचे सारखे दोन भाग करतात. म्हणजे काय, जर P घेतलं, AB आणि BC या एका कर्णाचे दोन भाग सारखे झाले, आणि BP आणि DP बघा, पहिल्या कर्णाचे दोन सारखे भाग झाले, दुसऱ्या कर्णाचे दोन सारखे भाग झाले, याला म्हणतात दुभागणे. दु म्हणजे दोन, समान भाग करणे, त्याला म्हणतात दुभागणे. ही चौथी. आणि याच्या आणखी एक गुणधर्म याचा, शेजारचे कोण आहेत, शेजारचे हे बाई कोणते घ्या, हे दोघं घ्या, हे दोघं घ्या, हे दोघं घ्या, हे दोघं घ्या. शेजारच्याला आपण लगतचे कोण म्हणतो. लगतचे कोण हे त्याचे पूरक असतात. पूरक म्हणजे काय, पूरक म्हणजे बेरीज 180 असते. म्हणजे तुम्ही हे दोघं जर घेतले, माप कोण A अधिक माप कोण B, 180 होईल. हे दोघं घेतले, A अधिक D 180 होईल, D अधिक C 180. कोणते दोन घ्या शेजारचे, त्याला लगतचे म्हणतो. म्हणजे लगतचे कोण कसे असतात, पूरक असतात. असे 5 गुणधर्म एवढ्या ओळी समांतरभुजमध्ये. एवढी एक ओळ आली की तुम्ही लगेच म्हटलं पाहिजे, समोरासमोर बाजू समांतर असतात, समोरासमोर बाजू एकरूप असतात, समोरासमोर कोन एकरूप असतात, लगतचे कोन पूरक असतात, आणि कर्ण एकमेकांना दुभागतात. आता पहा याचा उपयोग करू. आता या बघा, AD समांतर BC. बघा, ABCD हा चौकोन काय दिला त्यांनी, समांतरभुज चौकोन दिला. कारण दिला चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. म्हणून मी एकच जोडी घेतली बरं का, AD समांतर BC. AB समांतर BC पण आहे, पण मला एकच लागते आता इथे. आता बघा बरं, नीट लक्ष द्या, खूप सोपं आहे. आणखी एक गुणधर्म सांगतो तुम्हाला. या दोन समांतर रेषा असतात. या समांतर रेषा कोणाला म्हणतात, ज्या कधी कधी एकमेकांना भेटत नाही, ज्यांच्यातलं अंतर, लंबांतर कुठेही घ्या, कुठेही मोजा, तिथे 4 असेल तर 4 असेल, कुठेही मोजा, सारखंच असतं. म्हणजे परस्परांना न छेदणाऱ्या हे ज्या दोन रेषा आहेत, एकाच प्रतलातील न एकमेकांना न छेदणाऱ्या रेषा, परस्परांना न छेदणाऱ्या एक प्रतल रेषांना समांतर रेषा म्हणतात. कळलं काय समांतर रेषेची व्याख्या? याच्यामध्ये जर मी काही आकृती काढली, समजा हे हा एक चौकोन आला, हा एक चौकोन आला, किंवा हा त्रिकोण आला, हा एक त्रिकोण आला, हा एक त्रिकोण आला, किती आकृत्या काढल्या, सगळ्या आकृत्यांची उंची कशी असते, समान असते. कारण समांतर रेषांमधलं लंबांतर अंतर आहे, कुठेही गेलं तरी दोन रेषांमधलं अंतर सारखं असतं. त्यामुळे त्या दोन समांतर रेषांमध्ये ज्या काही आकृत्या आहेत त्यांचं काय समान आहे, उंची समान आहे. काय समान आहे, उंची. आणि आपल्याला काय काढायचं, समान क्षेत्रफळांच्या त्रिकोणाच्या जोड्या. समान क्षेत्रफळ कधी असतं, चौथा गुणधर्म
पाया बी सारखा, उंची पण सारखी. आता समांतर रेषा उंची सारखीच आहे 100%. आता फक्त ज्याचा पाया सारखा आहे असे 2 त्रिकोण घ्यायचे. बघा बरं काय, हे बघा हा बीपी पाया आहे ना, असणार त्रिकोण कोणते? ए बी पी. हा ए बी पी आणि बी पी डी हा त्रिकोण. याचं क्षेत्रफळ भागिले याचं क्षेत्रफळ बरोबर 1 येणार आहे का? समान पाया व समान उंचीचे त्रिकोण. दुसरा आता मी पीसी पाया घेतला. सांगा बरं पीसी कोणाचा पाया आहे? पीएसी आणि पीडीसी. दोघांचं क्षेत्रफळ सारखं, पायासारखी, उंची सारखी. आता मी बीसी घेतो पाया. बीसी बरं का, बीसीए बीसीडी. किती जोड्या आहेत? 3. म्हणजे याचा एरिया भागिले याचा एरिया बरोबर किती? 1. कसं याचं पण कसं याचं पण. आणि तिघांचं कारण काही समान पाया व समान उंचीचे त्रिकोण. आता ह्याच गुणधर्माचं एक सोपं गणित घेतो पहा. एल समांतर एम आकृतीमध्ये तर एक अंश त्रिकोण एबीसी भागिले एक अंश त्रिकोण. मी तुम्हाला इतक्याच सांगितलं ह्या 2 रेषा समांतर आहेत. म्हणजे याच्यामध्ये ज्या आकृत्या आहेत त्यांचं काय सारखी आहे? उंची. काय सारखी आहे? उंची. म्हणजे उंची असणार 2 त्रिकोण बरं का. आता समान उंची झाली. आता त्रिकोण शोधा बरं. एबीसी पाया कोण आहे? बीसी. बीडीसी पाया कोण आहे? बीसी. म्हणजे पाया कसा आहे? समान. उंची बी समान, पाया पण समान. म्हणून एक अंश त्रिकोण एबीसी भागिले एक अंश त्रिकोण बीडीसी बरोबर 1. काय कारण? समान पाया व समान उंचीचे त्रिकोण. म्हणजे गुणोत्तर 1. म्हणजे त्याला कसं लिहितो? पहिल्याचं क्षेत्रफळ बरोबर हे भागिले फक्त कोणी लिहिलं संपलं. हे झाले चौथ्या प्रॉपर्टीचं गणित झाले. अजून एक गणित घेऊ. समान पाया असणार का? बघा बघा आकृतीमध्ये ए बी दिलाय 5, बी सी दिलाय 10. तुम्हाला 2 त्रिकोण क्षेत्रफळांचं गुणोत्तर. क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे आपले गुणधर्म आले. मग मी आता हे त्रिकोण बघतो. ए बी सी लंब आहे म्हणजे ही उंची हा झाला पाय. पाया बी सी बी सी डी उलटा आहे ना त्रिकोण. हा त्रिकोण उलटा आहे बघा. मग ही झाली उंची उभी आणि आडवी झाली पाया. म्हणजे दोघांचा पाया कसा आहे? सारखा. कोणता पाय आहे? बीसी. म्हणजे समान पायाचे त्रिकोण आहे. पाया समान ना. काय करणार आपण क्षेत्रफळाचं गुणोत्तर? समान पाया असल्यावर कोणाचा भागाकार घेतो? उंचीचा. ए बी भागिले सी डी. समान पायांचे त्रिकोण. ए बी किती? 5, सी डी 10. 5 1 5 5 2 10. इकडे आहे असं आलं का? किती सोपी गणित. अजून एक शेवटचं गणित घेऊ. आता
समजा अशा प्रकारचे गणित झाले आता. आता हे गणित तुम्हाला मी फक्त समजून सांगतो, तुम्ही गणित करायचं बरं. खूप सोपं आहे. आकृतीमध्ये एसी बघा बरं पहिले. हा खाली एसी पूर्ण एसी द्या आणि डीसी नव्हे कुठे डीसी हा मग डीसी माहिती आहे, एसी माहिती आहे. तुम्ही काय करू शकता एडी. मला सांगा बरं एडी बघा. एसी बरोबर दोन तुकडे एकत्र केले बघा एडी अधिक डीसी बरोबर का. एसी बरोबर एडी अधिक डीसी. एसी किती आहे 16, डीसी किती आहे 9. एसी ची किंमत टाकली डीसी ची किंमत टाकली. हा अधिक 9 इक्वल काय होईल वजा. म्हणजे मला कोण मिळालं एडी मिळालं. कळलं का. असं इकडे झालं मग अशी आपल्याला. आता हे तुम्ही करायचं बरं. पहिला आपल्याला हलायचं आकृतीत बघा बरं. आता ए बी डी आणि ए बी सी असं वाकडं होऊन बघायचं. असं होऊन बघायचं दोघे इथे ए बी डी ए बी सी डोकं बी म्हणजे उंची समान. डोकं इकडे पाया इकडे. मला सांगा एबीडीचा पाया कोण होईल एबीडीचा पाया कोण होईल एडी आणि एबीसीचा पाया कोण होईल एसी. काय लिहायचं काय एडी भागिले एसी समान उंचीचे त्रिकोण. उंची समान डोकं येत आहे म्हणून पायांचा भागाकार त्या किमती भरून भाग. कारण काय समान उंचीचे त्रिकोण. तसंच हे सोडवा तसंच हे सोडवा. यू कॅन ट्राय. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केला की येत असते. विचार करा. पुस्तकामध्ये हे पान क्रमांक 5 वरती सोडून दिलेले ऐकते बघू नका. तुम्ही आधी प्रयत्न करा. नाही सुटलं तर त्याच्यामध्ये बघा. अशा पद्धतीने आपण 4 गुणधर्म त्याच्यावरचं प्रत्येकाचं एक एक पाहिलं. घरी अभ्यास करताना सावकाश पहा. कारण हे व्हिडिओ आहे तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो अभ्यास करा. वहीत लिहा सगळं आणि 1.1 मधली गणितं तुम्ही सोडवायची आहे. आडली तुम्ही मला विचारू शकता. माझा नंबर आहे ग्रुपवर. त्या मला व्हॉट्सअपला तुम्ही टाकू शकता. मी तुम्हाला त्याचं कसं सोडवायचं हे तुम्हाला मी सांगू शकेल. तर प्रयत्न करूया. खूप सोपा आहे. अभ्यासाला लागायचं आहे आता आपल्याला. तुम्हाला शुभेच्छा.